वस्त्रहरण नाट्यरसिकांका एक विनम्र अभिवादन ना. या नाटक बघताना जर तुमचा वसन झाला त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. अरे बोंबाबोंब किती करतात. अरे पण टाळये किती फुंकता नाही शिटी किती वाजवतात. भोसडीच्या ह्या जर तू माका भुतूर सांगलं असतंस तू 42 पिढ्या नरकात गेले असते. आणि या बघ नाटकात सूत्र मी असतोय माका प्रॉन्टी करू नको नटांका कर चल. आणि म्हणजे ह्या चकण्या प्रॉन्टीच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नको. एका मध्ये मध्ये 800 रुपयाची सोय करूची. अरे पण टाळी किती वाजवतात. टाळी वाजवून काय तुमचा फायदा होतो का. आणि टाळी कोण वाजवता. टाळी कोण वाजवता त्या माझं म्हणणं ऐकून घ्या आणि नंतर टाळी वाजवा. अहो गावात नाटक करूचा म्हणजे काय काय डोक्यात ताप आहे तुमका माहिती आहे. तुमका काय माहिती आहे काय ता. अरे नटीचा माहिती आहे. अरे नटी म्हणजे सुराची पोळी ते का मुंबईतून हाडूची म्हणजे त्याचा हाऊस बपूस बरोबर येतो असलो तो गो सुद्धा येतो. हे सगळं खर्च आमका परवडणार नाही. अरे वर्गणी कोण देणार नाही. गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव. अरे मी तसलोच निस्को म्हणून सगळं सहन करतोय. आणि समजा गावातल्या एखाद्या पोरग्या नाटकात काम करून तयार झाला तर त्याचा हाऊस बापूच परवानगी देणार. अरे धोताचा काय माझ्या धोतर तुझं काय संबंध. काकूंचा त्याचा काय झाला. अरे पण खेच्यावर तू घाबरव रे. तर मंडळी मी काय म्हणावतोय धोत्राचा नटीचा अडचणीच्या नटीतून माझ्या लक्षात इला तू भुतुरो. तर मंडळी नटीच्या अडचणीचा विश्वास ठेवतो झालो तर तालमीक जागा बिना आणि मिळाली तर ती नेमकी देवळात. आता देवळात नाटकं करूची देवळात तालमी करूचे म्हणजे काय एक डोक्यात ताप आहे तुमका माहिती आहे. जर 4 दिवसांनी कोणत्या पोराच्या घरात कोणतरी येता तरी नाहीतर खपता तरी म्हणजे सुवर आणि सुटका देवळात तालमी घेऊ केलं नाही. ह्या अडचणीचा तुम्ही विचार केला. या माणसानं काय त्या माणसांवर झाडं किती पिंपळाच्या मुंड्या मगापासून तू माझ्या किती मुंड्या बसलं चल तर म्हणजे झाडावरची माणसं खाली उतरल्याशिवाय मी नाटकात सुरू करतो नाही. ए माका धमकी देऊ नको. तुमच्या धमकीक ह्यो तात्या सरपंच नाही. गेली 15 वर्ष या सरपंच म्हणून काम करतोय. गावची शिस्त बिघाडता का म्हणे. नाही नाटकात उशीर झालो या मान्य करतोय पण नाटकात उशीर किती झालो. एक नाजूकशी अडचण इल्या आमच्या द्रौपदीची बायको बाळून झाली. म्हणजे द्रौपदीचे बायको म्हणजे द्रौपदीचे काम करणार त्याचा जरा येऊ विषय पण ते काही रंगात येऊ विषय लागतो नाही. कारण घराकडून येत ना तो दाढी सगळं हसून येईल काय सगळा बांगडे बिंगडे सगळा घालून येईल. पण नाव्याकडून फक्त दाढी विषय हसून घेतल्यान का झाला आणि तोंडा काय पाडो घालल्यान का झाला. आतापर्यंत जशी तुम्ही सोचलात तशी आणखी थोडा वेळ सोचा. तुमचे आभार कसे आहे माणूस मला समजणार. मी सरपंच झाल्यापासून गेली भगवतीच्या कृपेमुळे आणि गेली 42 नागपाच्या पुण्यामुळे या आम्ही जत्रेचा कार्यक्रम सुरत पार पडलेलो. तर या जागेचे मालक कोणते मालक तुझ्या खिशात होते. मी उगाच राहणं व्हायचं होतं. आकडं नको चल जागा जाऊन बोल. तर म्हणते या जागेचे मालक विनामूल्य वापरात दिल्याबद्दल तसंच या आमच्या शाळेचे मालवणकर बाई यांनी नाट्य सुवाच्या करून दिल्याबद्दल तसेच गजानन प्रसाद या विनामूल्य संगीत दिल्याबद्दल. अरे काय झालं. अरे लोक खवायचं गप करतात. कोण अरे तिकडे महाराज गेलो खड्ड्यात. तुमका किती वेळा सांगलं तो तोंडाक रंग बसल्याचे भुतूर येऊ नको म्हणून. तुम्ही धर्मराजाचं वाक्य म्हणा. काय धर्मराजाचं रजिस्टर वाक्य तेरीच म्हणा. समज तुझ्या औषधी बाबतीत तुझं नाव दगडू ठेवल्यात ना मग बाकीच्या ठेवता नाही मग नाही ना चल भुतूर जा. आणि तो घंटीवाला काय गेलो कोपऱ्यात. अरे माय गॅट काय ढवतच काय रे घंटा खाया. अरे नाटकात वाजवची घंटा खाया बॉम्बला मग आता वाजवतो काय जा घेऊन ये. अरे खैसून हान पण एकदा घेऊन ये.
भगवतीच्या देवळात एकच घंटा होती मग? ती परवा चोरीक गेली. काय लोक खूप चिडलेले दिसतात. डबे आणूक सांगतात, जा डबू घेऊन ये. भरून आणू काय पाणी. अरे हैसर कोणाक झाला? अरे मेल्या घंटेच्या ऐवजी डबो भरवचा का आवशीचं व्या. चाल लवकर चाल घेऊन ये. आणि हा बघ येताना लांबची काठी घेऊन ये. काठी किती आहे? तुझी तिरडी बांधा. मेल्या डबो होतो काठी नको. कोणचा गोता कोणचा ता? तरी मी येताना प्रत्येकाच्या घरकरी सांगून येईल पदराकडची कोळी पोडा हाडू नकोत म्हणून. आता आणलात मा